प्रथम स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. सचिन यांचा पुढचा चेंडू हलक्याने टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने. इथे आपण पाहतोय की सिंगल जरूर मिळली इथे. आता सामन्याला ना एक वेगळी मजा येणार आहे. आता स्पर्धेला एक वेगळी रोमांचकता आपल्याला प्राप्त होणार आहे. जवळजवळ आपण पाहतोय की 3 संघ आम्हाला मिळालेत ज्यांना सेमीफायनलचं तिकीट इथे प्राप्त झालंय, परंतु चौथा संघ एकदाचा काय मिळाला की त्यानंतर या स्पर्धेला एक वेगळं वलय प्राप्त होणार आहे. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय. ओ हो षटकार. पाने निकले हो जो मंजिल वो मकाम में मिल जाएगा. पाने निकले हो जो मंजिल वो मकाम में मिल जाएगा. तुम पहल तो करो टीम मराठा टाइगर्स, कारवा यूं ही जुड़ जाएगा. मराठा टाइगर्स 2 ची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. अमन सज्ज झालाय, अमन रेडी झालाय आणि कधी एकदाचा कॉल येतोय आणि अमन मैदानाच्या आतमध्ये जाऊन आपली जादू दाखवतोय हा प्रश्न पडलाय. तर नक्कीच आपण पाहतोय की संभाजीनगर संघ यांचा एक खेळाडू आज काही कारणांमुळे घरी परतला, परंतु हवेमध्ये चेंडू असणार आहे. संघ नायक चेंडूच्या खालती विनोद एका हाताने कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आयवा कॅच 500 रुपयाचा प्राइस आहे मैदानाच्या बाहेर आहे. प्रयत्न चांगला होता विनोदचा. हवेमध्ये चेंडू केला होता, थोडीशी नजर इकडे तिकडे झाली. काही जणांना रात्रीच्या सत्रामध्ये विजन सेट होत नाही. एवढा उंच चेंडू गेला होता की चेंडू थोडासा पाठी पुढे झाला. जजमेंट विनोदला नीटचं करता आलं नाहीये, कारण की खूप कमी वेळेला विनोद अशा प्रकारच्या चुका करतो. परंतु क्रिकेट आहे. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू कुठे जाणार? पंचांचा इशारा षटकार. खेळ समाप्त. 16 धावा फलकावरती आल्यात. कौतुक करावं लागेल फलंदाज उमेश यांचं. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालेत. कमालीची हिटिंग चालली. जबरदस्त तो बॅटिंग करतोय आणि अक्षरशः आपण पाहतोय की पाहणाऱ्यांना वेड लावते त्याची फलंदाजी. उमेशचं कौतुक करावं लागेल. मराठा टायगर्स 2चं तो नेतृत्व करतोय ऍज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये. 30 यार्ड सर्कलला तो भेदतोय, चिरतोय. मोठे स्ट्रोक खेळण्याचा तो त्याचा मनामधला मनसुबा आहे ना, तो आता यशस्वीरित्या तो पेलावतोय. नवीन षटक. हो बॅटीचा आउटसाइड एज. आय थिंक संतोष आहेत तिथं. संतोष शिरतोडेत. स्वतःच्या संघामध्ये मैदानात स्थान नाही मिळालंय, परंतु दुसऱ्या संघामध्ये क्षेत्ररक्षण करून संतोषजी यांना सांगतायत की माझ्यामध्ये ताकद काय. कदाचित आपली जागा फिक्स करण्याच्या मूडमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 17 धावा फलकावरती आहेत. राऊंड द विकेट. ओव्हरपिच बॉल असणार आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जज करतोय. कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. मोठी सफलता. यशने पहिलं यश संपादित केलंय. आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू इथे प्राप्त करून देत आहेत. विकेट टेकिंग ॲबिलिटी या गोलंदाजामध्ये आहे, म्हणून की काय आपण पाहतोय की मागील 2 विजय जेव्हा छत्रपती संभाजीनगर संघाने जिंकले होते त्याच्यामध्ये या खेळाडूने देखील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मोठा वाटा उचलला होता आणि त्याच प्रकारची लियाबद्ध गोलंदाजी आता तो करतोय. संघाची जी भूक होती ना विकेट घेण्याची, आणि एक मोठा विकेट त्याने पकडलाय. ज्या फलंदाजाने मैदानामध्ये 2 मोठे षटकार लगावले होते, ज्या फलंदाजाने मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहतो की गोलंदाजाच्या विरोधामध्ये दंड थोपटले होते, त्या फलंदाजाला बाद केल्यानंतर संभाजीनगरचा संघ आता पुढे निघू पाहतोय. शरीरावरती चेंडू आदळतोय.
चेंडूला लिव्ह करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू पॅड लाईन वरती आदळतोय. लेग बाईकच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळतोय. सिंगलने धाव फलक थोडंसं पुढे वधारतंय. 1ने धाव फलक पुढे जात असताना आपण 18 धावा पाहू शकता. धाव फलकावरती 1 फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज आपण पाहतो यशराज पवार यांनी आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. पंचांचा कॉल आय थिंक डेलिब्रेट साठी येतोय, कारण की डेलिब्रेटचा नियम हे सांगतो चेंडू जर आला, तुम्ही तुमचं मनगट खेळण्याचा अटेम्प्ट नाही केला आणि जर शरीराला लागला आणि धाव जर का घेतली, त्याला डेलिब्रेट करार दिलं जातं. ॲटलिस्ट चेंडू तुमच्या मनगटाच्या खालती किंवा बॅटीवरती लागणं बंधनकारक आहे आणि तुम्ही स्टान्स घेतला पाहिजे बॅटिंगचा, स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा असला पाहिजे आणि त्यावेळेला जर का बॉडीवरती कुठेही लागला तर नक्कीच तो ग्राह्य चेंडू धरला जातो. पण तो यावेळी डेलिब्रेट करार दिला गेला. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात 1 फलंदाजाच्या नुकसानात. ओव्हरपिच बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो दिला गेलाय. प्रथमला इथे कदाचित बाद करण्यासाठी प्लॅनिंग करत होते की काय. षटकाचा अजून देखील खेळ बाकी आहे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 1 विकेट देखील घेतली. आपल्या टीमसाठी निर्णायक भूमिका दर्शवत असताना गोलंदाज यश. चांगला चेंडू होता. प्रथम देखील आता दाखवतोय क्लास त्याच्याकडे असलेला. कॉन्फिडंटली चेंडूला डिफेन्सिव्ह करतात, डिफेन्सिव्ह पुश करतायत. 1 रन जरूर मिळतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता स्कोर जाऊन थांबला 19च्या घरामध्ये. 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. येणारा पुढचा सामना. चला सज्ज राहायचंय. टीम मराठा वॉरियर्स कर्नाटका अर्थात संतोषजी कदम आणि कंपनी, आणि दुसरीकडे विनंती असणार आहे स्पार्टन 11 बँगलोर अर्थात कुमार सूर्यवंशी आणि कंपनी. तसं बघितलं तर कर्नाटकामधले हे दोन्ही संघ आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर असे खेळाडू आहेत. एकीकडे एकाच विभागातले एकाच प्रभागातले अर्थात बँगलोर मधले सर्व खेळाडू एका संघामध्ये आपल्याला खेळताना पाहणार आहेत. आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हणलं मराठा वॉरियर संघामध्ये संतोषजी कदम यांनी एक खेळाडू पूर्ण दक्षिण भारतातून उचलून आणलाय. एकीकडे आपण पाहतोय की स्टारकास्ट, दुसरीकडे आपण पाहतोय की इनफॉर्म खेळाडू. दोघांच्या मध्ये चाललेली ही लढत आता मोठी होणार आहे. पुढचा सेमीफायनल नंबर 1चा सामना तुमच्या समोर येतोय मित्रांनो. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपल्या टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण कॉइनला फ्लॅप करत टॉसला कंप्लीट करणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला कमबॅक केलाय गोलंदाजाने. मागील षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात यशने आणि 1 विकेट टिपत असताना आपल्या टीमला चांगली सुरुवात करू दिली. संधी निर्माण झाली होती. फसवा चेंडू टाकला गेला होता. विनोद कदम यांना आपण पाहतोय कॅप्टन आलेत बॉलिंग साठी. पहिला चेंडू फसवा टाकला होता. प्रथमला चेंडू समजला देखील नाहीये. बॅटीचा आउटसाइड एज घेत यष्टीरक्षकाच्या दिशेने प्रकाश मोरे आय थिंक तिथे होते यष्टीरक्षक, ज्यांच्या अगदी डोळ्याच्या समोर हा चेंडू लँड झालाय. जागा बनवली, फटका एक्झिक्यूट केला, डिस्पॅच केले 4 धावांसाठी. पाठला करत असताना आमचा क्षेत्ररक्षक अगदी समोरच्या डोंगराच्या दिशेने गेलाय. म्हणजे या बॉलच्या शोधामध्ये तो एवढ्या लांब गेलाय की त्याला आम्हाला बोलवावं लागलं अक्षरशः. मी विनंती करतो खेळाडूंना, बॉल शोधण्यासाठी मैदानाच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. वेळ कमी, आपल्याकडे एक्स्ट्राचे बॉल आहेत, आपण त्याचा वापर करू. परंतु बॉल शोधायला जाल, थोडीशी इजापिडा जर का तुम्हाला झाली तर प्रकरण मोठं होईल. हवेमध्ये चेंडू ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय प्रथमच्या बॅटिंगमधून अजून एक सिंगलचा स्ट्रोक पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग करतोय प्रथम. कधी सिंगल खेळतोय, कधी मोठे स्ट्रोक खेळतोय. त्याच्याकडे असलेले सर्व स्ट्रोक आता तो या मॅच मध्ये वापरतो. त्याला माहिती आहे ही मॅच जर का आम्ही जिंकलो ना तर थेट आम्हाला सेमीफायनलचं तिकीट मिळेल आणि तिथून थोडा प्रवास आम्ही आत्मविश्वासाने पुढे जाऊ. परंतु 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 तेवढं सोपं राहणार नाहीये किंग्स 11 संघाच्या समोर. हवेमध्ये चेंडू, कॅच कंप्लीट, दुसरा कॅच कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक तोच आहे
पुन्हा एकदा कॅच कंप्लीट करतोय. फलंदाज प्रथम बाद झालेत आणि माफ करा, फलंदाज सूरज मोरे बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रशांत, जर्सी नंबर 12 मैदानाच्या आतमध्ये आला. जगाच्या पाठीवरती सर्वाधिक वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज युवराज सिंग याची आठवण झाली. 12 नंबरचा बंगला, 12 तारीख, 12 महिना, 12 वाजले होते जेव्हा तो जन्मला होता. या सर्व गोष्टी 12च्या दरम्यान घडल्या होत्या आणि युवराजने सांगितलं त्यामुळेच माझ्या जर्सीचा नंबर 12 आहे. त्याची आठवण झाली प्रशांत यांची जर्सी पाहिल्यानंतर. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी कॉल, तिसरीसाठी कॉल दिला जाणार का? 1 2 3 काय घडतंय? 3 धावा पूर्ण होत आहेत. प्रशांत नक्की करतायत तरी काय? खेळतायत अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. 1 2 3 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चोरट्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. ही काबिलियत असणं गरजेचं आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लास्ट बॉल या षटकातला असणार आहे. समोर आपण पाहतोय मोठ्या षटकांसाठी, मोठ्या स्ट्रोकसाठी ओळखला जाणारा फलंदाज प्रथमेश. कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. याचबरोबर षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 ओव्हर झालेत. 27 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. शेवटचे 18 बॉल शेष आहेत. अद्याप देखील शेष आहे. बघा टायमर चालू आहे. आमच्या अगदी लाईव्ह टीव्ही स्क्रीनवरती देखील टायमर कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तुम्ही चुका कराल तर तुमच्यावरती कारवाई होणार हे लक्षात राहू द्या. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रकाश मोरे आलेत. आतापर्यंत यष्टीरक्षकाची भूमिका निभावणारा प्रकाश बॉलिंगसाठी आलाय. चांगल्या दाटणीचा तो गोलंदाज आहे. ॲज अ ओपनर म्हणून या टीम मध्ये तो सातत्याने बॅटिंग देखील करतो. चांगले यष्टीरक्षण देखील आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. म्हणजे सर्वाधिक चांगली भूमिका या संघामध्ये जर का कोण करत असेल ना सध्याच्या काळीला तर तो म्हणजे प्रकाश आहे. त्याचा क्लिक होणं गरजेचं आहे. पुल केलाय ऑन साइडला. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. एकावरतीच विश्वास दर्शवलाय. प्रथमने बघा स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. प्रथमला माहिती की मोठे स्ट्रोक मी खेळू शकतो. माझ्याकडे काळबील येते, माझ्याकडे क्षमता आहे आणि या क्षमतेचा ते वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल मोठे स्ट्रोक सर्व काय खेळतायत आणि अशाच तर धावा पुढे जात असतात. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळून वेगाने धावा नाही गोळा करू शकत. तुम्हाला क्रिकेटचं बेसिक मूलमंत्र सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन हे देखील वापरणं गरजेचं आहे. 28 धावा येत आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेटचा मारा. पुन्हा एकदा प्रकाश. शॉट मोठा खेळायचा होता. स्टान्स बदललाय. पंचांनी ओळखलंय. त्याच्यानंतर निर्वाळा दिलाय. हो, इट्स अ डॉट बॉल. आचाळभूत नजरेने पाहतायत पंचांकडे, परंतु पंचांनी इशारा दिलाय इट्स अ डॉट बॉल. काळानं रूप नियम बदलत असतात. काळानं रूप जग बदलत असतं आणि असेच काही फेरबदल झालेत क्रिकेटच्या नियमांमध्ये देखील. वारंवार सातत्याने आपण पाहतो की मेलबर्न क्रिकेट असोसिएशन जगाच्या पाठीवरती क्रिकेटचे नियम बनवत असते आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतो की दरवर्षी एक नवीन पुस्तकांचा संच येतो ज्याच्यामध्ये क्रिकेटच्या नियमावलींना खूप चांगल्या पद्धतीने विस्तृतपणे मांडलेलं असतं आणि या सर्व नियमांचं पालन आणि या सर्व नियमांचं पालन पोषण या मैदानावरती आमचे पीडीसीचे तिन्ही पंच करतायत. तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. तिन्ही पंचांचा आपण आभार व्यक्त करावा लागेल. खूप चांगली भूमिका आमच्या तिन्ही पंचांची राहिली आहे.
पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, डिसिप्लिन, शिस्त सर्व काही डेडिकेटेडली आपल्याला पाहायला मिळते. एखादा छोटा निर्णय देखील या संपूर्ण स्पर्धेला गालबोट लागू शकतो. यामुळेच की काय आपण पाहतो की आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये वावरत असताना तिसऱ्या पंचांसाठी सातत्याने कॉल देतात. लागलीच तर का टेनिस क्रिकेटची .in ची टीम अर्थातच तिसरा डोळा कॅमेरा देखील आमचा सज्ज आहे. त्याच्यावरचे फुटेज चेक केले जात आहेत, त्याच्यावरचे फ्रेम चेक केले जात आहेत, सर्व गोष्टी पातळल्या जात आहेत. हवेमध्ये खेळलाय शॉट, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडू जाणार कुठे, बॅकअप खूप चांगला मिळतोय. 2 पेक्षा जास्त काही नाहीये. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. बघा आपण सर्वजण व्यापारी आहोत आणि बिझनेसमध्ये बॅकअप असणं किती गरजेचं आहे ना ते आपल्याला माहिती आहे. आणि असाच काहीसा बॅकअप आता मैदानावरती दाखवला या क्षेत्ररक्षकाने. जवळजवळ आपण पाहतोय चौकार जातच होता की काय, परंतु पाठून वेगाने धावत आला, चेंडूला रोखलं. परिणामादाखल आपण पाहतोय की सामन्यामध्ये 2 धावा आपल्या संघासाठी त्याने रोखल्यात. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लांबलचक या सीमारेषा आहेत मित्रांनो, आणि या सीमारेषा जर का लांगायच्या असतील ना तर तुम्हाला आता थोडीशी ताकद लावावी लागेल. प्रथमकडे ताकद भरपूर आहे, परंतु ताकदीचा त्याला वापर करता येत नाहीये कदाचित असं वाटतंय. एक चांगला शॉट फाईन मध्ये त्याने चौकार खेळला, त्याच्यानंतर फक्त आणि फक्त सिंगल डबल वरती तो फोकस करतोय. परंतु आता मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील, कारण की आता तुम्ही डेथ ओव्हरकडे 5 रन करतायत. शेवटची 2 षटकं हाणामारीची षटकं म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. चेंडूवरती असलेला कापसाचा फर आता पूर्णपणे निघून गेलाय. आता चेंडू थोडासा गोटा झालाय, त्याच्यामुळे आता मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. बॅटीवरती घ्यावा लागेल चेंडूला प्रॉपरली. यश आलेत बॉलिंग मार्कवरती. धीम्या गतीने फसवा टाकलाय चेंडू. स्पीड कमी केली, वेग थोडासा कमी केलं. नियंत्रण चेंडूवरती चांगलं होतं, अगदी पुढ्यात टाकला. प्रथमला समजला देखील नाही की चेंडू कधी माझ्या समोर येऊन पडला. डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलले गेले स्क्वेअर लेगच्या दिशेने. वेगाने दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2-2 च्या धावा देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. 35-35. 2 फलंदाज बाद झालेत. पार्टनरशिप चांगली चालली आता मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेशचं देखील कौतुक करावं लागेल. एका बाजूने तो सातत्याने धावफलकावरती धावा हलत्या ठेवतोय, ज्यामुळे की काय आपण पाहतोय की धावफलक हळूहळू करून का होईना पुढे चाललंय. तो आशावादी आहे, तो प्रयत्नवादी आहे, तो प्रयत्न करतोय. परंतु यशराज सारख्या चांगल्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये त्याचे सर्व प्रयत्न आता फेल ठरू लागलेत. वारंवार तो प्रयत्न करतोय, प्रयत्नांना साथ मिळत नाहीये, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. थोडासा तो हतबल झालाय. मैदानावरती तो बसलाय, पुटपुटतोय, स्वतःशी चर्चा करतोय. मनामध्ये असंख्य साऱ्या प्रश्नांचं थैमान मांडलंय. या प्रश्नाचं उत्तर त्यालाच शोधावं लागेल. 35 रन ऑन स्कोर कार्ड. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने टाकलेला चेंडू, अजून एक फसवा. लोअर फुलटॉस चेंडू कन्वर्ट करायचा होता स्ट्रॉक स्वीप साठी, परंतु 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रन अजून मिळतोय. बघा विनोदने सांगितलं होतं की आम्ही 45 पर्यंत 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आमच्याकडे असलेल्या फलंदाजांकडे मला माहिती आहे की आम्ही कितपत धावसंख्या चेस करू, आणि आमच्या गोलंदाजांवरती आम्ही आता थोडासा जास्त विश्वास दर्शवतोय. संपूर्ण कॅम्पेन मध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये संभाजीनगर किंग्स हा संघ या गोष्टीसाठी ओळखला जातोय की ज्या संघाने गोलंदाजीच्या बलबुत्यावरती 2 सामने जिंकलेत, आणि आता त्यांना या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे आता टेस्टिंग असणार आहे सोन्याची नाही तर तुमच्या बॅटिंगची. पाच षटकांचा होतोय खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शेष आहेत. अतिरिक्तचा वेळ घेतला जातोय. प्लीज मित्रांनो थोडासा स्पीडअप आपण करायचा आहे. तुम्हाला दिलेले 20 मिनिटांचा अवधी आता जवळजवळ संपुष्टामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे घड्याळीचे काटे थोडेसे वेगाने पुढे जात आहेत. शेवटचे 5 मिनिटं शेष आहेत. प्लीज मित्रांनो थोडासा स्पीडअप करा, अन्यथा कारवाई होऊ शकते. टीम संभाजीनगर, मी ना या संपूर्ण स्पर्धेमध्ये ना टीम संभाजीनगरचं कौतुक करेन. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाहीये, कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीये. अगदी त्यांचे कॅप्टन जेव्हा टॉस साठी येत आहेत, विरोधी संघाने एखादी आलोचना जरी केली तर हसून त्याचा ते स्वीकार करतायत, मोठ्या मनाने ते त्याचा स्वीकार करतायत. एखादी मिश्किल टीका जरी त्यांच्यावरती झाली तरी मोठ्या मनाने ते त्याचा स्वीकार करतायत. आणि ही क्षमता खूप कमी लोकांकडे असते, ही स्पोर्ट्समन स्पिरिट खूप कमी लोकांकडे असते. आणि मी स्पेशली विनोदचं कौतुक करेन त्याच्यामध्ये असलेला हा संयमीपणा,
त्याच्याकडे असलेला शांतपणा त्याला वेगळा बनवतो, त्याला स्पेशल बनवतो. रनआउटची संधी, फलंदाज बाद होईल. नक्की कोण? गेली होती प्रतिमेशने. चांगला स्कोर तो उभा करत होता. सातत्याने धावफलक तो हलतं ठेवत होता. स्ट्राईक रोटेशन त्याचं चांगलं चाललेलं, परंतु यावेळेस थोडासा निर्णय फसला. हातू नाना मेमे करायचं काय होते समजलंच नाही, आणि रनआउट कधी झाला हे कळलं देखील नाही. फलंदाज होत आहेत बाद. श्याम कनसे अगदी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेत. वेलकम करूयात त्यांचं देखील. सेमी फायनल साठी सज्ज होत आहेत. इम्पॉर्टंट मॅच असणार आहे, भरपूर मोठा प्रेशर त्यांच्यावरती असणार आहे. भरपूर दिवस झाले सातत्याने सेमी फायनल मध्येच येऊन प्रवास थांबतोय स्पार्टन 11 संघाचा. अगदी आपण पाहतोय की जिथे जातील तिथे सेमी पर्यंत कॉन्फिडंटली जात आहेत, पण तो सेमी फायनल मध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडतायत. पुन्हा एकदा सेमी पर्यंत आलेत. आता आव्हान थोडंसं मोठं आहे, कारण की मराठा वॉरियर संघ त्यांच्या पुढ्यामध्ये आहे. गाणं होतं दादा कोंडके साहेबांचं, आला महाराजा. जबरदस्त असं हे संगीत आहे. जुन्या संगीतामध्ये एक वेगळी मजा आहे. अगदी आमच्या डीजे मास्टरने 80s 90s 20 त्याच्यानंतर सध्याच्या घडीचे गाणे अगदी मराठी हिंदी सर्व वाजवले. गुजराती गाणे वाजवले, पंजाबी गाणे वाजवले, अगदी इंग्लिश गाणे देखील वाजवले. खोला टाकण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो की डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. 3 चेंडूचा झाला खेळ समाप्त. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. कमिटमेंट वरती ठाम राहणं हीच तर संभाजीनगरची ओळख आहे. विनोद कदम यांनी हे करून दाखवलंय. 40 पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, आम्ही आशावादी आहोत, आणि हो यस ते करून दाखवलंय त्यांनी. 3 बॉल बाकी आहेत, परंतु यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, चांगले क्षेत्ररक्षण करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पाहायला मिळतात. एक सॉरी 1 धाव मिळते. एक धाव जरूर इथे मिळते. सिंगलने धावफलक थोडंसं पुढे जाते. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला विनंती असेल, हो हो हो, लांब 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 लांब. बल्लेबाज का बल्ला उछलकर बोला, हो यस हा दिला मी टोला. 6 धावांसाठी येतोय षटकार. चांगलं टायमिंग साधलं गेलं, कमालीचं टायमिंग इथं साधलं गेलंय. छोटा पॅकेट आपल्याला पाहायला मिळतोय. उंची कमी परंतु फायटिंग जास्त. षटकार आलाय. कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या मधून. चेंडू सरसावतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी तेवढी चांगली होते, बॅकअप नाहीये. 2 झाल्या, तिसरी साठी कॉल. चौथी होणार का? 3 आलेत. आत्ताच्या रन 1 मिनिट. यस 3चाच कॉल दिला होता आम्ही. षटकार मारला होता प्रशांत
70 पर्यंत न्यायचा प्रयत्न राहील. 65-70. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आशुतोष साहेब आमच्या बरोबर आहेत. थोडंसं आम्ही त्यांच्यावर बोलणार आहोत. आशुतोष साहेब, सर्वप्रथम तुमचं वेलकम. आकाश मोठा भाऊ आहे आय थिंक. भरपूर मोठं त्याने आयोजन घेतलंय, भरपूर मोठी मेहनत त्याची राहिली आहे आणि आपण पाहतो स्ट्रीट पासून स्टेडियम पर्यंत आम्हाला प्रवास करायचा होता. कसा राहिला तुमचा एक्सपिरियन्स? आणि हो यस, आणि तुम्ही स्वतः ऑर्गनायझर कमिटीमध्ये देखील आहेत. कसा राहिला संपूर्ण एक्सपिरियन्स? काय सांगाल 2 शब्द यावेळेस? मी यापासून थोडा लांबच आहे, पण जी आमची कमिटी आहे ती उत्तम प्रकारे काम करते आणि याचा आम्हाला अभिमान आहे खूप मोठा. बॅटिंग टीम सेमीफायनलच्या 2 मॅचा होणार आहेत आणि फायनलची, त्या तिन्ही मॅचा टप व्हाव्यात. सगळ्यांनी जोशपूर्ण खेळलं पाहिजे आणि आमच्यासारख्या प्रेक्षकांना खूप एन्जॉय करता यावा अशी अपेक्षा आहे. यावर्षी हे एवढं मोठं आयोजन पाहायला मिळतं. पुढच्या वर्षी काय बदल, काय मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील का? नक्कीच परिवर्तन तर झालंच पाहिजे, बदल तर घडलाच पाहिजे. प्रत्येक वेळी मागच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं करता यावं हाच आमच्या कमिटीचा प्रयत्न असणार. बॅटिंग टीम 12 मॅन थँक्यू पाठवून थँक्यू सो मच आशुतोषजी. तुमचा देखील हातभार या स्पर्धेमध्ये लावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतो फेरबदल. या पुढील सामन्याच्या धावत्या वर्णासाठी विनंती करूयात दिनेशजी ठाकूर यांना. अक्षय सर, हा मॅच थांबवा. बॅटिंग टीम आहोत, 4 वेळा सांगितलं एक जण इकडे या. विनंती आहे आपल्याला, कारण अहो बॅटिंग चालू आहे, एक जण येऊ शकतो ना, एक जण या प्लीज. कारण की स्कोरिंग करू शकत नाही आपण. आमचे स्कोरर मित्र खरं तर अतिशय संयमी आहेत, मात्र त्यांना सहकार्य देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. का ऑलरेडी उशीर झालाय, आपल्याला वेळेत सामने संपवायचे आहेत. इकडे या. सिंगल आली आहे. यावेळी ओहो कॅच ड्रॉप होतीये. एक धावाली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, थ्रो मात्र थोडासा दूरवर आहे. या ठिकाणी तानाजी शेठ चव्हाण यांच्यासाठी बक्षीस येते. त्यांनी जर कॅच पकडली तर शिवनेरी ज्वेलर्स आदरणीय पाटील साहेबांच्या वतीनं, राजकिरण पाटील साहेबांच्या वतीनं 500 रुपये, आणि ती कॅच जर डाईव्ह मारून पकडली तर 1000 रुपये, आणि डाईव्ह मारून एका हातात पकडली तर 1500 रुपये. एकत्र वरतून आवाज येतोय 5000 रुपये. पहा तानाजी भाऊ, तुमच्यावर असलेलं प्रेम आहे. मित्रांचं मित्रावर प्रेम असणं गरजेचं आहे. आणि आकर्षक गिफ्ट उद्या संध्याकाळी की आजच? मॅच संपल्यानंतर संध्याकाळी रात्री स्पेशल पार्टी. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. 47 धावांचा पाठला केला तो, माफ करा 48 बनवायचे आहेत, 48 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, अतिशय चांगली. आणि तानाजी भाऊंनी या आधीच्या मॅचमध्ये एक महत्त्वाचा झेल पकडला होता सुदर्शन यांचा, त्यामुळे ते चांगले कॅचेस पकडतात हे चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यांच्या सर्व मित्र परिवाराला. बॉलर तयार आहेत. यावेळेचा बॉल वा सुसाट भन्नाट. दिनेश काटकर बॉलिंग मार्कवर. या टीमचे आणखी एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून या गोलंदाजाचा नक्कीच नामोल्लेख सातत्यानं आम्ही करत आलोय. छत्रपती संभाजीनगरवरनं दाखल झालेली टीम आपण पाहतोय. ही टीम देखील तेवढीच ताकदवान आहे, मात्र आव्हान देखील तेवढंच तगड आहे समोर गोलंदाजांचं. यावेळी आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये. थोडेसे फंबल झाले, थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. प्रयत्न चांगले होते सोमा यांचे. सूरज आहेत, माफ करा, सूरज यांचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. चेंडू अडवलाय. धावसंख्या आपण जर पाहिली तर रिव्ह्यू असेल का अंबर सर? येस, रिव्ह्यू आहे. पर
शॉर्ट रन. इथे थर्ड अंपायर थोडेसे बिझी होताना पाहायला मिळतील. चेक करतील, निर्णय आपला कळवतील आपल्यापर्यंत. कुठल्या टीमवर अन्याय होणार नाही याची काळजी आमची अंपायर टीम देखील आपण पाहतोय घेताना पाहायला मिळते. इथे रिव्ह्यू आहे. 1 फ्रेम फ्रंट, 1 फ्रेम बॅक. येस, ऑन फील्ड डिसिजन जो असेल तोच आपण कन्सिडर करणार आहोत. थोडी टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे सर विनंती असेल अक्षय सर ऑन फील्ड डिसिजन द्या. 2 धावा. ओके, थँक्यू. यावेळी देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. सिंगल या बॉलवर देखील येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 13 धावा आहेत. 48 धावांचा पाठलाग केला जातोय. 1.3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 13 बनवले आहेत. या षटकातील आणखीन 3 बॉल शिल्लक आहे. अतिश तावटे आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर निखिल ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. बॉलिंग मार्कवर दिनेश काटकर ज्या खेळाडूंना अगदी काल दिवसभरामध्ये आणि आज देखील प्रभावित केलंय दिनेश आहेत. यावेळी पुल केलाय, गॅप सोडलाय, 30 यार्ड सर्कल क्लिअर केलंय. चेंडू सीमारेषा पार जातोय. श्रीजी गोल्ड चौकार. चौकारच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 1.4 षटकाचा खेळ संपन्न झाला. या षटकातील आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलवर काय कामगिरी केली जाते हे देखील पाहायचंय. हो, इथे रनअप मध्ये थोडीशी गडबड जाणवली. दिनेश काटकर या दुपारच्या सत्रामधील मॅच मला अजूनही आठवतीये. शेवटच्या एका ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आले होते, धुमाकूळ घातला होता. त्यानंतर बॉलिंग करत असताना देखील जबरदस्त बॉलिंग केली होती आणि तीच टेम्परामेंट इथे कॅरी फॉरवर्ड करताना पाहायला मिळतील. धावा 17 आहेत. यावेळी समोर उडवलाय. वा वा वा, कव्हर्स मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4. थँक्यू डीजे. एक महत्वाची सूचना आहे पहा, बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांना एक विनंती आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला कॅचसाठी संधी आहे, बक्षीस आहे. मात्र आपण बॉल अडवत असताना खेळाडूला अडचण होणार नाही याची काळजी घ्या, विनंती आहे. यावेळचा बॉल चांगला आहे. वा, कडक डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर 21 धावा, बिनबाद 21. चला, बॉलिंग टीम मीटिंग थोडीशी टाळायची आहे, घाई करायची आहे. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 21 धावा आहेत. विजयासाठी 24 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा चौथा संघ कुठला असेल? एका बाजूला आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मराठा टायगर्स 2 हा संघ आहे.
ते क्लीन बोल्ड विकेट येते फलंदाज बाद. बावीस धावा. खरं तर आपण पाहतोय आपल्या मैदानावर खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे फॅमिली मेंबर्स देखील या ठिकाणी आलेत. सर्व फॅमिलीजचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आमचे कॅमेरामन ही क्षणचित्र देखील तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून. सर्वांचं कौतुक आहे. खरं तर प्रोत्साहन देण्यासाठी देखील ज्यावेळी प्रेक्षक या ठिकाणी येत असतात त्यावेळी खेळण्याचा आनंद द्विगुणित होत असतो आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व महिला भगिनी देखील आवर्जून या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या स्पर्धेला प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आणि दरवर्षी असतात. हे 4थं पर्व आहे आणि 4 पर्वामध्ये मी या स्पर्धेशी जोडलं गेलोय. प्रत्येक वर्षी एक उत्साह एक आनंद या स्पर्धेचा एक औरच असतो. प्रत्येक वर्षी आनंद वाढत असतो. बॉलर तयार. यावेळी देखील हलक्या हातानं खेळलाय शॉर्ट पॉइंट मध्ये. सिंगल या बॉलवर सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 24. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 20 बॉल 24 ची मॅच. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावांसाठी चालू असलेली धावाधाव शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सामना सोडणार नाही असं दोनही टीम सांगतायत. कारण एक धाव महत्वाची आहे. एक धाव अतिशय महत्वाची आहे. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 20 बॉल 24 ची आवश्यकता असणार आहे. अर्ध अंतर पार केलंय. अर्ध अंतर गाठायचंय. यावेळी देखील चांगला बॉल. एक तर पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. थ्रो देखील आलाय. रनआउटचा चान्स मात्र स्टंप्स पासून खूप दूरवर. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर देखील पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ 1. 19 बॉल 22 धावांची आवश्यकता. 19 बॉल 22. खरं तर गॅलरीमधनं देखील प्रेक्षक राजा या स्पर्धेचा आनंद घेतोय. या स्पर्धेला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत आहेत. सर्वांचं कौतुक आहे. अनेक टीम्स आहेत ज्या या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीतनं बाहेर पडल्यात मात्र या ठिकाणी अजूनही उभ्या आहेत कारण त्यांना क्रिकेटवरती प्रेम आहे. इथे संधी असेल कॅच. ओ हो कॉल मिस कॉल. तू की मी की तू हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथे अंबानी चौकार येतोय. चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते 30 धावा. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला छत्रपती संभाजीनगर किंग्स 11 हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये
मराठा टायगर्स 2 पुणे परिसरातील एक संघ तर एक संघ छत्रपती संभाजीनगरवरनं तब्बल 200 किलोमीटरचं अंतर गाठून या ठिकाणी आलाय आणि या ठिकाणी कशासाठी आलाय तर या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी आलाय. कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल, कुठला संघ सेमीफायनलची मॅच खेळेल याची उत्सुकता तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला आहे आणि प्रेक्षक राजा इथे नक्कीच या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल ही मॅच हे देखील पाहणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच, क्वार्टर फायनल मॅच मधील शेवटची मॅच. कालच्या दिवसभरामध्ये एकूण 15 सामने, आजच्या दिवसभरामध्ये एकूण 15 सामने आणि या 15 सामन्याच्या नंतर आपल्याला या वर्षीचा विजेता मिळणार आहे. 30 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 बॉलमध्ये 18 बनवायचे आहेत. बॉलर रन बॉल हे समीकरण असेल. बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जाते बॉलर. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला. इथे रनआउटचा चान्स, थ्रो आहे मात्र थोडासा उशिरानं आला. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. धावसंख्या 31 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिश 10 बॉलमध्ये 24 वर बॅटिंग करतायत. त्यांच्याकडे स्ट्राईक दिली जाते. अतिश भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. अतिश यांना माहिती आहे सामने शेवटपर्यंत कशा प्रकारे घेऊन जायचे, डीप मध्ये घेऊन जाऊन नंतर कशा प्रकारे आक्रमण चढवायचं. यावेळी चांगला फटका खेळलाय, संधी असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणखीन एक कॅच ड्रॉप होतीये. 2 कॅचेस निसटलेत. अगदी सोपे झेल होते. आधीच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर जो सोपा झेल होता तो निसटला. या बॉलवर देखील झेल निसटला. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. सामने जिंकायचे असतील तर हे कॅच पकडणं फार गरजेचं आहे. पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कॅच फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक सामने तुम्ही आम्ही पाहिलेत कॅच सुटल्यानंतर हाताने निसटलेले आणि कॅच पकडल्यानंतर हातामध्ये आलेले. 32 धावा स्कोर कार्डवर. जीवन खरं तर वैराव क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर आजही मला तो सामना आढळतोय ज्यावेळी कॅच निसटला होता त्यानंतर सामना फिरला होता. हे जीवदानं खूप महागात पडतात मित्रांनो. धावसंख्या या सिंगलच्या माध्यमातून 33 आपण पाहतोय. समीकरण 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 15 बॉल 15 ची मॅच. यावेळी बिग हिट उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. सर्व आयोजक कमिटी असेल, आयोजक कमिटीचे देखील क्षणचित्रे आपण पाहणार आहोत. आमचे टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम कौतुक करावं लागेल. कॅमेरामन जे या ठिकाणी या स्पर्धेची आयोजक कमिटी अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, खजिनदार साहेब या सर्वांना या ठिकाणी कॅप्चर करताना आपण पाहतोय. कौतुक असेल. एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होतीये. मेगा फायनलकडे जसे जसे आपण पोहोचतोय, मार्गक्रमण करतोय तशी तशी ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर. खरं तर काल दिवसभर आज दिवसभर आपण सर्वजण एकत्र आलो, खेळाचा आनंद घेतला. मात्र थोड्या वेळामध्ये बक्षीस कुठला संघ मिळवेल हे देखील चित्र स्पष्ट असणार आहे. यावेळी चांगला फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. त्रेचाळीस धावा स्कोर कार्डवर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 बॉल 5 हे समीकरण. हा देखील उडवलाय समोर. चेंडू सीमारेषा पार आणि मधोमध कॅच. विजय संघाचे अभिनंदन. या बॉल घेऊन इकडे या.
स्टँडर्ड कॅच पकडलाय, 500 रुपयांचं बक्षीस त्यांना देखील दिलं जाईल. डीजे लेट्स प्ले.